नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 13 अभ्यासत आहोत आणि या धड्याचे शीर्षक आहे पाण्यावरचा चहा। पाण्यावरचा चहा या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। या पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण या पाठाच्या लेखकांबद्दल संक्षिप्त माहिती पाठ्यपुस्तकाच्या आधारे जाणून घेऊया। पाठ क्रमांक 13 पाड्यावरचा चहा या पाठाच्या लेखिका आहेत गोदावरी परुळेकर। गोदावरी परुळेकर यांचा जन्म 1908 मध्ये झाला आणि मृत्यू 1996 मध्ये झालेला आहे। गोदावरी परुळेकर या सामाजिक कार्यकर्ता होत्या आणि प्रसिद्ध लेखिका म्हणून सुद्धा त्या व्याख्यात आहेत। 1945 ते 1953 या काळात डहाणू उंबरगाव भागात त्यांनी आदिवासींमध्ये जागृतीचे कार्य केले। त्यांच्याबरोबर काम करत असताना आलेले अनुभव जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून लेखिकेने मांडलेले आहे। तसेच त्यांचे बंदिवासाची 8 वर्ष हे पुस्तकही प्रकाशित आहे। जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकासाठी 1972 साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। प्रस्तुत पाठ जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून घेतलेला आहे। निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या वारली समाजाच्या त्या काळातील कष्टमय खडतर जीवनाचे चित्रण प्रस्तुत पाठात लेखिकेने केलेले आहे। बघा आता हा इथे पाठाचा संक्षिप्त आढावा आपल्याला दिलेला आहे की हा जो पाठ आहे तो जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून लेखिकेने लिहिलेल्या या पुस्तकातून घेतलेला आहे। आता हा जो पाठ आहे तो अत्यंत पूर्वी लिहिलेला आहे। आज जर आपण पाहिलं तर आदिवासी समाजाची खूप प्रगती झालेली आहे आणि ह्या प्रगतीच्या पाठीमागे म्हणजे त्यांचं शिक्षणाने फार मोठ्या जीवनामध्ये परिवर्तन होत असतो। पण ज्यावेळेस त्यांच्याकडे शिक्षण पोहोचलेलं नव्हतं किंवा इतर जीवनावश्यक वस्तूंच्या सोयी पोहोचलेल्या नव्हत्या तेव्हा त्यांचं जीवन कसं कष्टमय होतं, किती खडतर होतं, ह्या सर्वांचं इत्थंभूत वर्णन लेखिकेने या पाठामध्ये केलेले आहे। हे आदिवासी जे असतात ते अधिकतर निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहत असतात। त्याचंच वर्णन लेखिका इथे आपल्याला करत आहेत। चला तर मग आपण पाठाद्वारे या लेखिकेच्या अनुभवाबद्दल जाणून घेऊया। 7-8 किंवा 10-15 खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात। आता बघा आपण पाड्यावरचा चहा हा पाठ अभ्यासत आहोत तर याच्यामध्ये पाड्यावरचा हा शब्द आलेला आहे। तर आपण सुरुवातीला पाडा म्हणजे काय हे जाणून घेऊया। खोपटे म्हणजे झोपडे। आता तुम्ही पाहत असाल की जंगलामध्ये वगैरे किंवा डोंगराळ भागामध्ये असे 10-15 7-8 झोपड्यांचा समूह बनवून एक विशिष्ट प्रकारचे लोक तिथे राहत असतात। त्या लोकांना आपण सुरुवातीला पाडा म्हणजे काय समजून घेऊ। आपल्या पाठाचं नाव पण आहे पाड्यावरचा चहा। तर या पाडाचा अर्थ असा असतो की 10-15 खोपट्यांचा समूह। खोपटी म्हणजेच काय झोपडी। आता तुम्ही पाहिलं असेल की जंगलामध्ये किंवा मग डोंगराळ भागामध्ये असे 7-8 किंवा 10-15 झोपड्यांचा समूह असतो आणि तिथे राहणाऱ्या त्या स्थानाला आपण पाडा असे म्हणतो। मग असे जेव्हा 5-6 किंवा 5-7 अगर जास्तीत जास्त 10-15 पाडे मिळून मग एक गाव तयार होत असतं। तर इथे वर्णन लेखिकेने त्या पद्धतीनेच केलेले आहे की 7-8 किंवा 10-15 खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला आपण पाडा असे म्हणतो। आणि असे 5-7 अगर जास्तीत जास्त 10 क्वचित 15 पाडे मिळून एक गाव तयार होते। जसे बघा आता आपण सुद्धा काही ठिकाणी वाडी म्हटलं जातं की 10-10 15-15 घरांचा तो समूह असतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी तो समूह असतो आणि मग अशा जवळजवळ 10-15 अशा ह्या पाड्यांचा समूह मिळून एक गाव तयार होत असतं। आणि एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल काही ठिकाणी 2-2 3-3 मैल अंतरावर वसलेला असतो। तर हा आदिवासी लोकांचा जो पाडा असतो
आपण पण पाहतो की आपल्या गावामध्ये सुद्धा अनेक छोटे मोठे आडनावांप्रमाणे आपण वाडी म्हणत असतो. तसंच मग असे हे छोटे छोटे आदिवासींचे पाडे असतात आणि एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून जास्तीत जास्त अर्धा किलोमीटर, 1 किलोमीटर किंवा मग 2-3 किलोमीटर अंतरावरती हे पाडे वसलेले असतात. म्हणजे जवळच असं, जास्त लांब पण नसतात. आणि एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे 5-6 मैलांचा फेरफटका करावा लागतो. आणि साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले आहेत. तर इथे बघा लेखिकेने ह्या पाड्यांचं वर्णन केलेलं आहे. पाड्यांचं वर्णन करत असताना सांगता लेखिका ह्या समाजसेविका आहेत, कार्यकर्ता आहेत. त्यांना समाजामधील असा वर्ग ज्यांच्याशी विकासाशी काही घेणं देणं नाहीये, अशा लोकांबद्दल लेखिकेच्या मनामध्ये सहानुभूती, आपुलकी आहे आणि त्यांच्यासाठी त्या काही ना काही कार्य करत असतात. मग अशा ह्या आदिवासी पाड्यातील लोकांना जर त्यांना भेटायला जायचं असेल तर एक पाड्यापासून तर दुसऱ्या पाड्यामध्ये जवळजवळ 1 मैल, 1.5 मैल, कधी कधी 2-3 मैल अंतरा असलेले हे पाडे असायचे. आणि मग त्यामुळे त्यांना गावातल्या जर सगळ्या पाड्यांना भेट द्यायची असेल तर जवळजवळ त्यांना 5-6 किलोमीटरचा फेरफटका मारावा लागायचा. आणि हे जे पाडे असायचे ते अधिकतर झाडांच्या उंचवटे जिथे असतात तिथे त्यांनी त्या झाडांच्या सावलीखाली आश्रय घेऊन हे पाडे त्यांनी बांधलेले असतात. आता लेखिका सांगत आहेत की अशा एका सालकर पाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो. तर आता ह्या पाड्यांना सुद्धा बघा नावं असतात. 10-15 झोपड्यांचा जो काही एक पाडा तयार झालेला असतो त्यांना नाव असतात. आता ते नाव कशावरून दिले जातं तर कधी कधी आता बघा आपल्याकडे गावामध्ये वाडींना नाव दिले जातं ते अधिकतर आडनावावरनं दिलं जातं. तसंच मग इथे सुद्धा ह्या पाड्यांना नाव दिलेलं आहे आणि इथे पण मला असं वाटतं की आडनावावरनंच नाव दिलेलं आहे की सालकर पाडा. सालकर हे कदाचित आडनाव असेल त्यांचं आणि त्या आडनावावरनं त्यांना नाव दिलेलं आहे. असेच मग सालकर पाडा नावाच्या पाड्यावरती लेखिका आणि त्यांचे कोण जे साथीदार असतील ते तिथे त्यांना भेटायला गेले होते. तेथे कारव्यांच्या किंवा बांबूच्या काठ्यांच्या भिंती करून त्या शेणामातीने सारवून तयार केलेली खोपटी आमच्या स्वागतासाठी हजर होती. तर बघा इथे लेखिकेने ह्या पाड्या आदिवासी ज्या पाड्यामध्ये राहत होते त्या पाड्यांच्या घरांची रचना कशी होती, त्यांचं राहणीमान कसं होतं याचं वर्णन ह्या इथे केलेलं आहे. तर त्यांच्या झोपड्यांचं वर्णन इथे लेखिका करत आहेत की ते कशा असायचे की कारव्यांच्या किंवा बांबूंच्या काठ्या त्या भिंती म्हणून उभ्या करते किंवा त्या काठ्या एकमेकांना जॉईन करून किंवा एकमेकांना बांधून भिंती तयार करायची आणि मग त्याच्यावरती शेण आणि मातीने एकत्र करून, शेण आणि माती तुम्हाला माहिती आहे की गावी अंगण वगैरे सारायला किंवा घरामध्ये सुद्धा सारण्यासाठी शेणाचा उपयोग केला जातो, गाईच्या शेणाचा वगैरे उपयोग केला जातो. मग असंच त्या काठ्यांच्या भिंती तयार केलेल्या असायच्या आणि मग त्या शेणा मातीने एकत्र करून ते सारवलेले असायचे आणि मग ह्या त्यांच्या झोपड्या तयार झालेल्या असायच्या. लेखिका सांगतात त्या कशाही असल्या तरी त्यांच्या झोपड्या ज्या होत्या त्या लेखिकेच्या स्वागतीसाठी नेहमी तयार असायच्या. वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात. मेढी, चौकडीची लाकडे व इतर 4-6 वासे. काही खोपटांना एवढेही लाकूड नसते. काही खोपटी इतकी ठेंगणी असतात की आत जायचे म्हटले तरी वाकून जावे लागते. तर बघा इथे लेखिका सांगत आहेत की अधिकतर त्यांचं ते लाकडाचा कमीत कमी वापर करून त्यांनी ह्या झोपड्या तयार केलेल्या असायच्या आणि ह्या झोपड्यांचा आकार एवढा लहान असायचा की त्यांचे दरवाजे सुद्धा खूप लहान आकाराचे असायचे. त्यामुळे जर आतमध्ये जायचं ठरलं तर वाकून आतमध्ये जावं लागायचं. आमचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापट याचे घर असेच होते. मला नेहमी अगदी जपून आत बाहेर करावे लागे. बहुतेक घरे एक दालनीच आहेत, एकच दार. कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार. आता बघा इथे लेखिकेने पाड्यावरच्या झोपड्यांचं वर्णन केलं की ते झोपड्या कशा बांधलेल्या असायच्या आणि ह्या झोपड्यांमध्ये झोपड्यावर त्यांचे घर असायचे ते बहुतेक आहे ना एक दालनीच असायचे. एक दालनी म्हणजेच एकच खोली त्याच्यामध्ये असायची. तिथेच ते स्वयंपाक करायचे, त्याच घरामध्ये त्यांची बैठक रूम असायची, त्याच घरामध्ये ते जेवण करायचं. अशा एकाच त्या खोलीमध्ये त्यांचा सगळा संसाराचा तो पसारा असायचा आणि त्या दालनाला किंवा त्यांच्या झोपडीला एकच दरवाजे असायचे आणि कुठल्या तरी कारव्याच्या कामट्या मोडल्या की एखादी खिडकी छोटीशी तयार करायची. पावसापासून संरक्षण म्हणून
काही घरांवर पेंडा तर काहींवर पळसाची पाने घालतात. आता बघा ही जे लाकडं किंवा काठ्यांनी बनवलेले त्यांच्या ज्या काही झोपड्या असायच्या त्या फार कमकुवत असायच्या आणि पावसाळ्याच्या पाण्यामुळे ते सुरक्षित राहावे याच्यामुळे ते काय करायचे, त्या घरांवरती पेंढा म्हणजे सुका चारा वगैरे जो असतो तो एकत्र बांधून त्याची मोळी तयार करतात आणि तो पेंढा मग त्या झोपड्यांवरती पावसाचं पाणी येऊ नये, गळू नये आतमध्ये, त्यामुळे ते पेंढा टाकायचे किंवा मग पळसाची पाने ते घालायची. कौलारू घरे क्वचितच दिसत असत. वारल्यांच्या घरात घरामध्ये रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकलली तर कोसळून पडतील अशीच ती खोपटी होती. आता बघा इथे जे पाड्यांवरती जी माणसं राहत होते, आदिवासी जी समाज राहत होते, त्यांना काय म्हटलं गेलेलं आहे की वारली. वारली म्हणजेच काय, आदिवासी समाजातील एक जातीचं किंवा एका समूहाचं नाव आहे, त्यांना त्या वारले ह्या नावाने ओळखलं जातं. तर लेखिका सांगत आहे की ह्या वारल्यांच्या घरामध्ये रक्षण करण्याची गरज भासत नसावी, कारण की अगदीच हातावरती पोट असल्या कारणाने त्यांच्या घरामध्ये आता आपण पाहतो की त्यांच्या झोपड्यांची जी अवस्था आहे की ती जर खूपच दणकट नाही आहेत, मजबूत अशा नाही आहेत, ते खूप जोरदार हवा आला किंवा खूप जोरदार पाऊस वगैरे आला तर ते अत्यंत पडून लगेच ते खराब होण्याची किंवा तुटून पडण्याची शक्यता असायची. म्हणून लेखिका म्हणतात की वारल्यांच्या घरामध्ये संरक्षणाची किंवा रक्षणाची अधिक गरज भासत नसावी. वारल्यांच्या घरात रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकलली तर कोसळून पडतील अशीच ती खोपटी होती. खोपट्यांच्या भोवताली सुमारे 6 ते 9 इंच उंचीचा कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा असे. आता बघा आपण पाहतो गावी अंगणामध्ये थोडा छोटासा मुलांना बसण्यासाठी, खेळण्यासाठी किंवा घरातील इतर मंडळींना बसण्यासाठी, उठबस करण्यासाठी त्या झोपडीच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर आपण एक ओटा केलेला असतो. मग ह्या वारल्यांच्या पाड्यामध्ये सुद्धा त्यांच्या प्रत्येक झोपडीच्या मागे 6 ते 9 इंच उंचीचा दगड लावून आणि शेणामातीने सारवून तो ओटा तयार केलेला असायचा. आम्ही एका ओट्यावर जाऊन बसलो. प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी माची केली होती. आता तुम्हाला माहिती, जर तुम्ही घरामध्ये आपण पाहतो की अनेक वस्तू ह्या लाकडाच्या असतात, पण त्या लाकडापासून अनेक असे बसण्याचे टेबल वगैरे केले जातात. त्याला आपण काय म्हणतो, माची म्हणतो एक प्रकारचे. आता गावच्या ठिकाणी ह्या माच्यांवरती 4च त्याला हे केलेले असतात, जसं आपले खाट वगैरे असते तशी 4 बाजू बांधून त्याला चौबाजूने बांबू लावलेले असतात आणि त्याच्यावरती मग काहीतरी टाकून ते अंथरायला, बसायला किंवा मग त्याच्यावरती गोधड्या वगैरे असे रचून ठेवले जातात. मग ह्या खोपट्यांच्या पुढे ना बांबू आणि कामट्यांची लहान टेबलासारखी माची केली होती. त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती. खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्यात कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवले होते. बघा आता हे आदिवासी पाड्यातील लोक होते, त्यांच्याकडे फक्त त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती, कष्टमय जीवन होतं. त्यांच्याकडे असे दूध दुभते देणारे जनावरे, गाय, बकरी, शेळ्या वगैरे नसायच्या. मग त्यांचं जे काही धन आहे ते फक्त असायचे त्यांच्या कोंबड्या. तर कोंबड्याच त्यांच्यासाठी फार मौल्यवान असायच्या. मग ह्या कोंबड्यांना पण पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था त्यांनी कशी करायची की त्यांच्या ज्या झोपड्या असायच्या, झोपडीच्या बाहेर छोटे छोटे त्या जमिनीमध्ये खड्डे करून ठेवायचे आणि त्या खड्ड्यांमध्ये ते पाणी ओतून ठेवायचे आणि जेणेकरून त्या खड्ड्यातलं पाणी मग हे कोंबडे प्यायचे. त्यांना जेव्हा तहान लागेल ते कोंबडे तिथे जाऊन ते पाणी प्यायचे. तर अशा रीतीने इथे लेखिकेने सालकर पाडा ह्या तिथे गेल्यानंतर तिकडच्या झोपड्यांचं, आदिवासींच्या जीवनमानाचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की झोपड्यांची ज्या घरामध्ये ते राहत आहेत त्या घराची अवस्था अशी असेल तर त्यांचं पुढील जीवन किती खडतर, किती कष्टमय असेल याची जाणीव आपल्याला नक्कीच ह्या परिच्छेदमधून समजत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत पाठाच्या भागात आपण पाहिलं की लेखिकेला आदिवासींची एक संघटना तयार करायची होती आणि त्यासाठी त्यांना ह्या आदिवासींना एकत्र करणं गरजेचे होते. त्यावेळेस त्यांना भेट देण्यासाठी वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांवरती जावे लागत. तर त्यापैकीच एक सावरकर पाड्याचं वर्णन लेखिकेने इथे केलेलं आहे. आता पुढील पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत, परंतु पाठाच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.